तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी शहादा येथे साखर परिषदेसाठी आले होते। साखर उद्योग, ऊस उत्पादक शेतकरी आणि सरकारच्या धोरणांवर त्यांनी टीका केली आहे। अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात राजू शेट्टी यांनी सरकारवर निशाणा साधला। काही शेतकऱ्यांचं अतिवृष्टीमुळे नुकसान झालं होतं, पण वेळेवर पंचनामे झाले नाहीत। पंचांना अक्षरशः मोड आलेले होते। त्यानंतर जो मोबदला त्यांना दिला गेला 1 महिन्याच्या पंचनाम्यानंतर, तेव्हा देखील शेतकऱ्याची चेष्टा झाली होती। अद्याप मात्र त्यांना कुठलाही मोबदला मिळाला नाही आणि आलेला मोबदला त्यांनी शासनाला परत केलेला आहे। याच्यावर आपण काय भूमिका घेणार? एक तर सरकारचा आणि प्रशासनाचा हा सगळा बेजबाबदारपणा आहे। सरकारने अतिशय तुटपुंजी अशी मदत शेतकऱ्यांना देऊ केली आहे। केंद्र सरकारचा जो काय राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी असतो, त्या निधीत हजारो कोटी पडून आहेत, पण त्या निधीतून पैसा मागणीसाठी राज्य सरकारचा प्रस्तावच गेलेला नाही असं केंद्रीय कृषी मंत्री संसदेमध्ये सांगत असतील तर हे सरकार कसं बेजबाबदार वागतं याचं एक उत्तम उदाहरण आहे। दुसऱ्या बाजूला प्रशासनाकडून नीट पंचनामा करून घेणं ही स्थानिक लोकप्रतिनिधींची जबाबदारी असताना त्यांनी ती पार पाडलेली नाही। खरं तर अशा बेजबाबदार लोकप्रतिनिधींना ज्या चिखलात शेतकऱ्याचं पीक कुजून गेलं त्याच चिखलात तुडवून आणलं पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे। गेल्या वर्षभरामध्ये साखरेला चांगला भाव राहिलेला आहे। इथेनॉलचं जे उत्पादन होतं त्यालाही बऱ्यापैकी सरकार खरेदीचा दर देत आहे आणि यावर्षी उत्पादन जेवढी गरज आहे तेवढंच होणार आहे। त्यामुळे अतिरिक्त साखरेचा प्रश्न निर्माण होणार नाही, त्यामुळे दर पडण्याची सुतराम शक्यता नाही। या सगळ्या गोष्टीचा विचार करता या परिसरामध्ये असणारी ऊसाची रिकव्हरी लक्षात घेता किमान 3200 रुपये तरी ऊसाला पहिली उचल कारखान्याने दिली पाहिजे आणि ती कशी बरोबर आहे आणि तो शेतकऱ्यांचा कसा अधिकार आहे या संदर्भातली जनजागृती करावी म्हणून आज एक मेळावा आयोजित केलेला आहे।